नमस्कार। विरार पूर्वेला मनवेलपाडा या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे। परंतु या अपघातामध्ये कोण कोण जबाबदार आहे? या अपघातामध्ये नेमका तो ड्रायव्हर जबाबदार आहे ज्यांनी एका पती पत्नी जे दुचाकीवरून जात होते त्यांना ठोकलं, की ह्यामध्ये संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे याचा प्रश्नचिन्ह आज उपस्थित होतोय। मनवेलपाडा जिथे डीमार्टचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आजच्या दिवशीच म्हणजे सोमवारी दुपारच्या वेळेस पती पत्नी गाडीवरून जात असताना एका प्रायव्हेट मिनी बसने त्यांना धडक दिली। त्या ठिकाणी महिलेचा जे आहे ते जागीच मृत्यू झाला पत्नीचा, आणि पती जो आहे तो गंभीर जखमी झालाय आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलेले आहे। परंतु याच्यामध्ये एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो की ही चूक कोणाची आहे? प्रशासनाची, की ज्यांना अनेकदा सांगून देखील तिथे मिनी बस उभे करायला लावतात, मिनी बस जे आहे तिथे उभे राहतात, त्या मिनी बसमध्ये हे ड्रायव्हर अंमली पदार्थांचं सेवन करतात, दारू पितात आणि नशेतच या मिनी बस चालवतात, की त्या ठिकाणी असलेल्या आरटीओ प्रशासनाची जे या मिनी बसवर कारवाई तर करत नाहीयेत, की महानगरपालिका प्रशासनाची की इथे सिग्नल लावले जात नाहीयेत, तर कोणत्याही प्रकारचं जे आहे ते हवालदार इथे उभे राहत नाहीत, कोणत्याही प्रकारचं निर्मूलन नाहीये। त्या ठिकाणी डीमार्ट आहे, येण्या जाण्याचा इतका मोठा रस्ता आहे, इतकंच नाही तर हे वळण जे आहेत ते एकमेकांना दिसतही नाही अशी घातक वळण आहेत। तर ह्याच्यावर प्रशासनाने आतापर्यंत का काही नाही केलंय? हा पहिला अपघात नाहीये जो या ठिकाणी घडलेला आहे, आणि हा पहिला मृत्यू पण नाहीये जो या ठिकाणी झालेला आहे। याच्या पूर्वी देखील अनेकदा जे आहे ते ट्रॅव्हल्सच्या धडकेने अनेकांचे मृत्यू होतात, अनेक अपघात होतात, परंतु त्याच्यावर कोणती ॲक्शन घेतली जात नाही। जेव्हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा ड्रायव्हरला जे आहे ते लोकांनी घेरलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रश्न विचारले, आणि लोकांचं असं म्हणणं आहे की हा ड्रायव्हर नशेत होता, आणि पोलिसांनी या ड्रायव्हरला आता ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। पती पत्नीच्या नावाचा अद्यापही काही शिक्कामोर्तब झालेला नाहीये, परंतु जसं आपण पाहिलं कशा प्रकारे बेदमपणे या पत्नीला जे आहे म्हणजे या महिलेला जे आहे ती धडक बसली आणि मागून या ट्रॅव्हल्सनी जी आहे ती धडक दिली आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला। तर पती इतके जास्त गंभीर जखमी आहेत की त्यांना जवळच्या रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आले। पुढील तपास जो आहे ते पोलीस करत आहेत, आणि पाहण्यासारखं असेल की प्रशासन आता तरी यावर जागं होतं का? कारण आरटीओला वारंवार सांगून देखील आणि वारंवार कारवाई होऊन देखील इकडच्या नागरिकांनी असू दे, इकडच्या राजकारण्यांनी असू दे, अनेकदा पत्रव्यवहार केला होता की कोणतेही बसेस इथे थांबले नाही पाहिजेत, जेणेकरून अपघात जे ते थांबतील, किंवा एखादं ग्राउंड दिलं गेलं पाहिजे, एखादी जागा दिली गेली पाहिजे, परंतु प्रशासनाला जाग येत नाही। एका महिलेचा मृत्यू झाला, यापुढे देखील अनेक मृत्यू झाले, कोणत्याही प्रशासनाला काही जाग आली नाही। कदाचित हे देखील असाच एक मृत्यू प्रशासन विसरून जाईल आणि लोकही विसरून जातील आणि त्याचाही काही मोठा फरक पडणार नाही। परंतु हा प्रश्न अजूनही उपस्थित राहतोय की नेमकं या महिलेच्या मृत्यूचा जबाबदार तो ड्रायव्हर आहे की प्रशासन आहे?